नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं। मित्रांनो, मी आता ऑफिसच्या टेरेसवरती आलेलो आहे। आता थोडा वर्क माझा झालेला आहे। आता मी घरी निघणार आहे थोड्या वेळानंतर, पण त्याआधी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, पाहू शकता की हा पूर्ण एरिया जो माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दिसतो तो पूर्ण CFS आहे। हा वैष्णव CFS आहे आणि सध्या आज CFSला सुट्टी आहे आणि आमचं वर्कलोड जास्त असल्यामुळे आज आम्ही आलेलो। आम्हाला उद्या सुट्टी मिळणार आहे त्याबद्दल। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। हा पाहू शकता तुम्ही, हा पूर्णपणे CFSचा एरिया आहे आणि या ठिकाणी कंटेनर्स ठेवले जातात। 40 असो या 20 असो। हा तुम्ही समोर पाहू शकता कळमार आहे। त्यांनी बघा कसं कंटेनरला जकडून ठेवलेलं आहे, पाहू शकता। हा त्याच्या बाजूला पाठीमागे एक दुसरा कळमार आहे, तुम्ही बघू शकता। आज लॉजिस्टिक टीम पूर्ण कळमार आणि जे व्हेकल्स आहेत विराज प्रोफाईलचे त्यांचे आज पूजन करणार आहेत। त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही बघू शकता इथे त्यांनी मोठमोठे हार आणलेले आहेत आणि त्यांच्या नंतर पूजन करणार आहेत ते। आज CFSला सुट्टी असल्यामुळे जे वर्कर्स आहेत ते वर्कर्स आज तुम्हाला कोणीच दिसणार नाही। फक्त जे पूजन करण्यासाठी आलेले आहेत ते तुम्हाला दिसू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे समोरला जेवढे व्हाईट कंटेनर दिसतात ते कोल्ड स्टोरेज कंटेनर आहेत। याच्यामध्ये तुम्ही भाजी फळे आणि पदार्थ जास्त लवकर खराब होतात ते अशा कोल्ड कंटेनरमध्ये ठेवले जातात। आणि हे आपले नॉर्मल कंटेनर जे आहेत तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये 20 साईज असते, 40 साईज असते। ही 20 साईज आहे, तुम्ही पाहू शकता मगशी। आणि हा बाजूला त्याचा कंटेनर आहे तो 40 फीट कंटेनर आहे, तो पण हायक्यूब कंटेनर आहे, हे तुम्ही पाहू शकता। हा जो मार्क दिलेला असतो, जो येलो मार्क दिलेला असतो, हा 40 हायक्यूबचा असतो। दिवाळी आहे, तर दिवाळीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आणि हे जे समोरला तुम्हाला कळमार दिसते ते कंटेनर लोड आणि अनलोड करण्याचे काम करतात। म्हणजे जे CFSमध्ये तुम्ही पाहू शकता 20 असो या 40 त्या साईजनुसार ते कंटेनर अनलोड आणि लोड करू शकता। आता माझ्या समोरला दुसरा एक कळमार आहे ना, तो शिफ्टिंग करतोय, तुम्ही पाहू शकता। त्याची मूवमेंट बघू शकता तुम्ही, बघा हा समोरला तुम्हाला दिसतोय। हा मूवमेंट करतोय बघा। हा तिसरा कळमार दिसतोय तुम्हाला। हे CFSमध्ये कंटेनर लोड अँड अनलोड करण्यासाठी आहे। आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण एरिया जो आहे, जेवढेपर्यंत तुमची नजर जाते कंटेनर दिसतात, हा पूर्ण एरिया वैष्णव CFSचा आहे, CFS आहे। आणि जी नवी मुंबईमध्ये जेवढी पण CFS आहेत त्या CFSमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचा काम होत असतो। माझं ऑफिसचं वर्किंग झालेलं आहे। आता मी सध्या निघतोय घराच्या दिशेने। त्याच्यानंतर संध्याकाळी आमची फाईल येणार आहे, ती फाईल त्याच्यानंतर आमचं काम परत चालू होणार आहे। संध्याकाळी फाईल येणार आहे तारापूरवरनं, मग त्याच्यावर आमचं वर्किंग होऊन मग आम्ही प्लॅनिंग देणार आहोत, ट्रेन प्लॅनिंग देणार आहोत। तर मग आता मी घरी जाण्यासाठी रवाना होत आहे। आमचं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये सध्या आज सुट्टी असल्यामुळे कोणच तुम्हाला दिसणार नाही। माझं वर्किंग होतं त्याच्यामुळे मी आज कामावरती आलेलो होतो। आता मी पण निघणार आहे। हा माझा लॅपटॉप आणि मग मी घरातूनच नंतर काम करणार आहे, जेव्हा फाईल माझी येणार आहे तेव्हा। हा आमचं ऑफिस आहे। तर मित्रांनो, घरी जाण्यासाठी मी आता निघालो आहे। आता CFSमधून चालत जिथं बाईक पार्किंग आहे तिथे जाणार आहे। हे बघा कळमारचे पूजन चालू आहे, तिथे हार
हे विराजच्या गाड्या आहेत, त्यांचं आज पूजन होणार आहे. हा पूर्ण एरिया पूर्ण CFS वैष्णव, हा वैष्णवचा एंट्री गेट आहे. समोरला तुम्ही पाहू शकता. आणि इथे इम्पोर्टचे कंटेनर रॅकने लावलेले आहेत 1 to 1. हा समोरच नॅशनल हायवे आहे, जो वरती गाड्या जातात. पाहू शकता पाठीमागे माझे जे गाड्या आहेत ते सर्व विराजचे आहेत आणि त्यांचं पूजन चालू आहे. पूजनानंतर मग सर्वजण घरी जातील. तर मित्रांनो, मी आता बाईक पार्किंगच्या तिथे आलेलो आहे. माझी बाईक घेतो आणि निघतोय. पण या ठिकाणी नावाशिवाजी या ठिकाणी ना पूर्णपणे एवढी धूळ असते, एवढी धूळ असते की आपण सकाळी पावडर न लावता आलो तरी आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती धुळीचे वातावरण निर्माण होते. धूळ नावाशिवामध्ये बाईक चालवताना धूळ हे पावडरीचे पूर्ण काम करत असते, कारण एवढी धूळ उडते. समोरना जरी कंटेनर गेला आणि त्याच्या पाठीमागे आपण असलो तर एवढी धूळ उडते की आपले कपडे आणि चेहरा पूर्ण धुळीमध्ये माखून जातात. तर मित्रांनो, ही बघा पूर्ण खाडी आहे आणि या ठिकाणी मच्छीमारी केली जाते. हे तुम्ही पाहू शकता. इथे जाळं लावलेलं आहे, हे बघा, हे पाहू शकता. याच्यामध्ये जाळ्यामध्ये मासे अडकून मग ते स्थानिक लोक मच्छी घेऊन विकायला जात असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. हे बघा, तुम्ही पाहू शकता ही खाडी आहे. सध्या पाणी कमी असल्यामुळे पूर्ण दगडं दिसतात तुम्हाला, पण जेव्हा भरती असते तेव्हा काहीच दिसणार नाही, पाणीच पाणी दिसणार. छोटा मुलगा बघा तिथे. तर मित्रांनो, आता घरी मी पोचलेलो आहे.